सोन्याचे भाव आज गगनाला भिडले आहेत, पण तरीही एक गोष्ट आहे जी दरवर्षी दसऱ्याला आपण मोठ्या उत्साहाने सोनं म्हणून वाटतो, ते म्हणजे आपट्याचं पान। दसऱ्याला आपण दरवर्षी मोठ्या उत्साहाने सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा असं म्हणत असतो, पण कधी विचार केलाय का की ही प्रथा नेमकी कशी सुरू झाली? आपट्याच्या पानाला सोनं का म्हणतात हे केवळ एक प्रतीक आहे की यामागे एखादी कथा दडलेली आहे? आणि ही पानं खऱ्या सोन्यासारखी मौल्यवान का मानली जातात? चला जाणून घेऊयात। पौराणिक कथेनुसार या परंपरेची सुरुवात होते एका निष्ठावान शिष्यापासून। त्याचं नाव होतं कौत्स। कौत्साने जेव्हा आपलं शिक्षण पूर्ण केलं तेव्हा आपल्या गुरुला त्याने एक प्रश्न विचारला की गुरुजी, तुम्ही मला एवढं ज्ञान दिलं, त्याबद्दल मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ शकतो? त्यावर त्याचे गुरु वरतंतू यांनी सांगितलं की कौत्स, हे ज्ञान दान करावं, त्याचा बाजार करू नये। तुला ज्ञान मिळालं हीच माझी गुरुदक्षिणा आहे, पण तरीही त्याला काहीतरी द्यायचं होतं। अखेर त्याच्या सततच्या आग्रहामुळं वरतंतू म्हणाले की मी तुला 14 विद्या शिकवल्या, प्रत्येक विद्येबद्दल 1 कोटी याप्रमाणे मला तू 14 कोटी सुवर्णमुद्रा आणून दे। कारण त्यांना वाटलं की कौत्स एवढं धन कधीच आणू शकणार नाही। कौत्साकडं एवढं प्रचंड सोनं तर नव्हतं, म्हणून तो मदतीसाठी थेट रघुराजाकडे गेला। रघुराजा म्हणजे प्रभू रामचंद्रांचे पूर्वज, जे आपल्या औदार्यासाठी आणि विद्वानांची कदर करण्यासाठी प्रसिद्ध होते। पण दुर्दैवाने त्यावेळी रघुराजाने यज्ञयागात आपली सर्व संपत्ती दान केली होती। राजाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती, पण आपल्या दारी आलेला याचक रिकाम्या हाताने परत जाऊ नये यासाठी रघुराजाने एक मोठा निश्चय केला। जेव्हा रघुराजा इंद्रावर स्वारी करण्याची तयारी करत आहे हे इंद्राला समजलं, तेव्हा इंद्राने त्वरित कुबेराला आज्ञा दिली आणि कुबेराने अयोध्या नगरीच्या बाहेर असलेल्या आपट्याच्या आणि शमीच्या झाडावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला। मग रघुराजाने त्या सर्व सुवर्णमुद्रा कौत्साला दिल्या आणि कौत्साने त्यातील 14 कोटी मुद्रा गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून दिल्या आणि बाकीच्या परत घेऊन रघुराजाला देऊन टाकल्या। पण रघुराजा म्हणाला, या माझ्याही नाहीत, आता त्या तुझ्याच आहेत। मात्र कौत्साला हे पटलं नाही। त्याने त्या सर्व सुवर्णमुद्रा त्याच आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली नेऊन ठेवल्या आणि लोकांना त्या लुटून न्या असं सांगितलं। हा दिवस होता विजयदशमीचा। या दिवसाची आठवण म्हणून तेव्हापासून त्या सुवर्णाचं प्रतीक म्हणून आपट्याच्या पानांना महत्त्व आलं। ही झाली पौराणिक कथा, पण या परंपरेला ऐतिहासिक बळ दिलं ते आपल्या मराठा राजांनी। दसरा म्हणजे सीमाोल्लंघन करण्याचा दिवस। मराठा योद्धे या दिवशी सीमा ओलांडून शत्रूवर विजय मिळवण्यासाठी जायचे। मोहीम फत्ते करून परत आल्यानंतर ते जिंकलेलं सोनं घरातील ज्येष्ठ व्यक्तींना आणि आप्तसोक्यांना देऊन आशीर्वाद घ्यायचे। पण दरवर्षी लाखो लोकांना खरं सोनं वाटणं शक्य नव्हतं, त्यामुळे विजयाच्या आणि शौर्याच्या त्या महान आठवणी कायम राहाव्यात म्हणून लोकांनी आपट्याच्या पानांची देवाणघेवाण सुरू केली। या पानांचं सोनं म्हणून वाटप करणं म्हणजे विजय मिळवून तुमच्यासाठी आणलेलं सोनं तुम्हाला अर्पण करत आहे हे सांगणं, हा यामागचा खरा अर्थ आहे। अशा प्रकारे आपट्याचं पान हे विजयाचं, शौर्याचं आणि समृद्धीचं प्रतीक बनलं। गंमत म्हणजे या पानाचं नुसतं धार्मिक महत्त्व नाही, तर ते आरोग्य आणि पर्यावरणासाठी सुद्धा सोन्यासारखं गुणकारी मानलं जातं। आपट्याच्या या झाडाला वैज्ञानिक भाषेत बोव्हिनिया रेसमोसा असं म्हणतात। हे झाड निसर्गासाठी खऱ्या सोन्यासारखंच मौल्यवान आहे। या झाडाची मुळं जमिनीखाली दूरवर पसरतात, ज्यामुळे मातीची धूप थांबते आणि पर्यावरणाचा समतोल राखला जातो। याची पाने प्राकृतिक मल्चिंगसाठी वापरली जातात, म्हणजेच जमिनीत ओलावा टिकून ठेवण्यासाठी। काही संशोधनानुसार आपट्याच्या झाडामध्ये हवामान बदलास प्रतिकार करण्याची नैसर्गिक क्षमता देखील असते। आयुर्वेदामध्ये याची पानं, साल आणि फुलं यांचा उपयोग अनेक औषधी उपचारांसाठी केला जातो, म्हणूनच याला शमीचं झाड देखील म्हटलं जातं। तसंच याचा धार्मिक विधीमध्ये सुद्धा आदरपूर्वक वापर होतो। ही पानं पर्यावरणाला शुद्ध ठेवणारी आहेत, त्यामुळे ती आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा सोन्यासारखीच आहेत। तसंच याला एक मानसशास्त्रीय आधार देखील आहे। दसरा हा विजयाचा सण असून आपट्याची पानं सोने समजून देणं ही मानसिक समृद्धीची आणि सौहार्दाची भावना जागवतं। एखादी सकारात्मक कृती जसं की आपट्याचं पान देणं आणि शुभेच्छा देणं ही कृती मेंदूतील डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन वाढवते, ज्यामुळं आनंददायक भावना निर्माण होतात। एकूणच दसऱ्याला आपट्याच्या पानांची देवाणघेवाण करण्याची प्रथा कौत्स आणि रघुराजाच्या पौराणिक कथेतून सुरू झाली, जिथं हे पान सुवर्णमुद्रांचं प्रतीक बनलं। पुढं मराठा योद्ध्यांनी सीमोल्लंघनाच्या विजयाचं प्रतीक म्हणून याला ऐतिहासिक बळ दिलं। केवळ प्रतिकात्मक नाही, तर पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा सोन्यासारखं गुणकारी असलेलं हे पान आज आपल्याला ज्ञान, शौर्य आणि समृद्धीची आठवण करून देतं। आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।